जळगाव शहरातील मास्टर कॉलनीतील थार गाडीची तोडफोड करत 3 तरुणांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे। अवैधपणे होणाऱ्या गुराच्या तस्करीला विरोध केल्याच्या रागातून तोडफोड तसेच मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे। मारहाणीत तिघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काही तरुणांनी रात्री मास्टर कॉलनीत गुरांची वाहतूक करणारी गाडी पकडल्यानंतर वाहतूक करणारे आणि विरोध करणाऱ्या तरुणांमध्ये वाद झाला। यावेळी पोलीस कारवाई करण्यासाठी गेले असता पोलिसांवर देखील दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांवर कारवाई करण्यासाठी गेले असता याच वेळी संतप्त तरुणांनी गाडीची तोडफोड करत पोलिसांवर देखील दगडफेक केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर यावेळी व्हायरल झाला आहे। पोलिसांनी गुराची वाहतूक करणारे वाहन जप्त करत वाहनातील गुरे गोशाळेत यावेळी दाखल केली आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असून पुढील कारवाई यावेळी MIDC पोलीस करीत आहे। या संदर्भातली माहिती आज दिनांक 4 मार्च रोजी दुपारी 1 वाजता माध्यमांना प्राप्त झाली असून MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यावेळी प्रत्यक्षदर्शी रोहन सोनवणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। काल मास्टर कॉलनी परिसरामध्ये पाठी मोठा राडा झाल्याची माहिती समोर येते। नेमकी काय घटना घडलेली आहे आणि किती जण जखमी आहेत? मास्टर कॉलनीमध्ये एक जनावर वाहतूक करणारी गाडी मिळालेली होती। त्या गाडीचा पाठलाग अमळनेर पासून केला होता। तर त्या गाडीचा पाठलाग करून पोलिसांनी ती गाडी जमा करून त्यामध्ये जे गोवंश होते तेही गोशाळेमध्ये जमा केलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्या संदर्भात एक गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। सर, पहाटे पण काही तरुणांना मारहाण झाल्याचं समोर आलेलं आहे, हल्ला झाल्याचं समोर आलेलं आहे। सदर घटनेनंतर त्या ठिकाणी 2 व्हीलर राहिलेल्या होत्या, 2 2 व्हीलर, त्या आणण्यासाठी 2 मुलं गेले होते। तर त्यांना मारहाण झालेली आहे आणि सध्या त्यांना सुरक्षित आहेत, धोक्याच्या परिस्थितीत नाही आहेत। मी स्वतः वैद्यकीय अधिकारी यांच्याशी बोललेलो आहे। नाही, ते गोरक्षक नाही आहेत, मी खात्री केलेली आहे आणि तसा गोरक्षक आणि त्याचा काही संबंध नाही आहे। सर, काही वाहनांची तोडफोड देखील झाली आहे। एक गाडी आहे, थार गाडी आहे, तिची काच फोडलेली आहे। 2 व्हीलर पण नाही, 2 व्हीलर पण काही फोडले, खात्री करून सांगा। हे मास्टर कॉलनीत घटना घडलेली आहे। संशयित वगैरे ताब्यात नाही, अजून शोध घेत आहोत त्यांचा शोध। घटना अशी घडली होती दादा, आम्ही आकाशवाणी चौकात उभे होतो। तर आम्ही तिथे उभे होतो, पोलीस आम्हाला पहिले गाडी आली जोरात, नंतर मागून पोलिसांच्या 2 गाड्या आल्या। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला मदत मागितली। आम्ही आता म्हटलं साहजिक आपण एक कार्यकर्ता आहे, आपण एक मदत करावी। आम्ही या हिशोबाने गेले, गाडी वगैरे पकडली आम्ही। तिच्यात होत्या वगैरे गाया वगैरे होत्यात, गाडी वगैरे पकडली। त्यानंतर गाडी होती आमची, 2 व्हीलर होती, आमच्यासोबत एक 4 व्हीलर होती थार ब्लॅक कलरची, तिच्यावर शिवाजी महाराजांचं बाजूला हे होतं, म्हणजे एक म्हणजे पोस्टर टाईप होता गाडीला। तर त्यांनी त्या गाडीला ते पोस्टर पण त्यांनी फाडून टाकलं आणि शिव्या पण दिल्या आणि गाडी पण फोडून टाकली आणि त्यानंतर थुकले वगैरे पण, असं पण त्यांनी प्रकार केला। ते प्रकार झाल्यानंतर आम्ही तिथून गाया म्हणजे गौमाता वगैरे सोडवल्यात। गौमाता सोडून आम्ही ती गाडी घेऊन, म्हणजे मी पोलिसांच्या गाडीत लपलो म्हणून मी वाचलो, नाहीतर ते मला पण मारून टाकलं असतं त्यांनी। कुठून कुठे जात होती गाडी? ही गाडी अमळनेरकडनं आलेली होती। गाडी फुल स्पीड मध्ये चालवत होता आणि गाडी समोरचा रॉंग साईड चालवत होता, म्हणजे त्या साईडने। मारहाण कुठे झाली? तुमची गाडी कुठे फोडली? कुठल्या परिसरात फोडली गाडी आमची? म्हणजे आपलं ते एक्झॅक्ट पण सांगता येणार नाही, पण ती मास्टर कॉलनी येते। मास्टर कॉलनीमध्ये गाडी फेकली आणि गरम पाणी वगैरे, महिला वगैरे गरम पाणी फेकलं यांनी आमच्यावर। म्हणजे असं गरम उकळतं पाणी आमच्यावर फेकलं वगैरे। मला महिलांनी वगैरे म्हणजे काढून, असं गाडीतून काढून मारायचा प्रयत्न केला, पण मी पोलिसांच्या निरीक्षण मध्ये होतो म्हणून मी वाचून गेलो। माझं नाव रोशन सोळंके।